हिवाळ्यामध्ये सुद्धा जर निरोगी सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात होणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चला तर पाहूया थंडीमध्ये कशी घ्यावी त्वचेची काळजी. थंडी सुरू झाली आहे. या मोसमात गुलाबी थंडीत अंगावर रजाई घेऊन लोळत पडण्याची मजा काही औरच. बाहेर पडताना मफलर, स्वेटर आणि स्कार्फमुळे मिळणारी ऊब सर्वांनाच हवीहवीशी वाटते. मात्र या काळात सर्वात जास्त समस्या उद्भवतात त्या आपल्या त्वचेच्या हवामानाचा, वातावरणाचा त्वचेवर सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच, पण हिवाळ्यात तर ती विशेषत्वाने घ्यावी लागते. थंडीमध्ये त्वचेतील आर्द्रता कमी होऊन त्वचा शुष्क होते. थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी होणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. म्हणूनच हिवाळ्यामध्ये सुद्धा जर निरोगी सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चला तर पाहूया थंडीमध्ये कशी घ्यावी लागते त्वचेची काळजी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यातील त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहते. सकाळी उठल्याबरोबर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. अंघोळीसाठी साबणापेक्षा शक्यतो लिक्विड सोपचा वापर करावा. त्यानंतर येतो तो तुमचा फेस वॉश आणि मॉइश्चरायझर. रात्री झोपताना आणि सकाळी बाहेर पडताना मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेचा पोत कोणता आहे हे पाहून फेसवॉश आणि मॉइश्चरायझरची निवड करावी. यासोबतच तुम्ही ग्लिसरीन व कोल्ड क्रीमचाही वापर करू शकता. आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करू शकता. हिवाळ्यात नाही म्हटले तरी उन्हाचाही परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यासाठी सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. थंडीमध्ये चेहरा नितळ राहावा यासाठी वेळोवेळी फेशियल करा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल. हिवाळ्यात मेकअप करण्याचे प्रमाण कमी करा. मात्र मेकअप करण्यापूर्वी प्रथम त्वचा योग्य प्रकारे मॉइश्चरायझर करून घ्यावी. त्यानंतर तुम्ही क्रीम बेस मेकअप करू शकता. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज राहतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. व्हिनेगर हे त्वचेच्या कोरडेपणासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरडेपणा निघून जाण्यासाठी हाताला व्हिनेगर लावून हात गरम पाण्याने धुवा आणि यामुळे तुमचे हात मुलायम होण्यास मदत होईल. लिंबू रस, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा. दिवसभर त्वचा मऊ राहते. खोबरेल तेल, ॲरोमा किंवा तिळाच्या तेलाने मसाज करून आंघोळ करणे हा थंडीमधील त्वचेसाठी उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलेही तेल थोड्या प्रमाणात घालावे, म्हणजे त्वचेचे मॉइश्चरायझिंग होते. त्वचेसोबतच ओठही तितकेच महत्त्वाचे असतात. ओठांच्या त्वचेमध्ये तेलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फुटण्यापूर्वी व्हॅसलीन किंवा लिप बामचा वापर नियमित करायला हवा. ओठ जर निस्तेज झाले असतील तर मध आणि साखर यांच्या मिश्रणाने ओठांना स्क्रब करावा. थंडीत भूक जास्त लागते. मात्र अरबट चरबट खाण्यापेक्षा काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, खारीक खोबरे, गूळ, बेदाणे इत्यादी पदार्थांचे सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावे. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरीराला बलवर्धक ठरतात. त्याचप्रमाणे दुग्ध आणि स्निग्धयुक्त पदार्थांचे सेवन करावे. दिवसभरात फळे खाण्यावर जास्त भर द्यावा. हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडतात. शरीरात अतिरुक्षता वाढल्यामुळे भेगांमधून रक्त येते यासुद्धा तक्रारी आढळतात. अशा वेळी तळपायांना कोकमाचे तेल लावावे. फरशीच्या थंडपणापासून रक्षण करण्यासाठी पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नेहमी स्वच्छ करा. दिवसभर काम केल्यामुळे त्वचेवर धूळ साचते. चेहरा स्वच्छ नसेल तर अनेक समस्या निर्माण होतात. बहुतेक महिला त्वचेला मेकअप करतात. अशा परिस्थितीत चेहरा स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी त्यात रासायनिक उत्पादने वापरली जातात ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.
हिवाळ्यातही त्वचा एक्सफोलिएट करावी, त्यामुळे चकचकीत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. त्वचेला सौम्य एक्सफोलिएशन करा, असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. सतत एक्सफोलिएशन केल्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. यासाठी तुम्ही घरगुती वस्तू वापरू शकता. ओट्स आणि कॉफी हा एक चांगला पदार्थ आहे. ते दूध किंवा खोबरेल तेलात मिसळा. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रब खरेदी करा. त्वचेला मसाज करा. विशेषतः जर तुमची त्वचा एक्सफोलिएटेड असेल तर मसाज केल्याने त्वचेची डीप कंडिशनिंग होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ॲलोवेरा जेलनेही मसाज करू शकता. त्यानंतर चेहरा धुवा. कोरड्या त्वचेची समस्या हिवाळ्यात सर्वात जास्त असते, त्यामुळे त्वचेला मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. तुम्ही अल्ट्रा हायड्रेटिंग क्रीम वापरावे. त्वचेची काळजी घेण्याच्या आपल्या दिनचर्येतील ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तसेच बऱ्याच स्त्रिया केवळ त्वचेची काळजी घेतात, हात आणि पाय विसरून जातात. त्वचेसोबतच हात आणि पायांनाही मॉइश्चरायझेशन करावे, यामुळे त्वचा मुलायम राहते. तुम्ही प्रत्येक वेळी क्रीम खरेदी करून घेऊ शकत नसल्यास त्याऐवजी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.